आता बातमी आहे सुशांत सिंग राजपूत प्रकरणी संजय राऊतांची आता आणखी एक प्रतिक्रिया आलेली आहे। मुंबई पोलीस योग्य तपास करीत आहेत, तसंच आम्ही सुशांतच्या कुटुंबियासोबत आहोत, त्याच्या परिवारासोबत आहोत आणि त्यामुळे न्यायासाठी सुशांतच्या परिवारानं संयम ठेवावा असं संजय राऊत म्हणाले। त्यांच्या वादग्रस्त विधानावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। मी त्यांना संयम ठेवण्यास सांगितलंय, पण मी त्यांना धमकावतो आहे अशा चुकीच्या बातम्या काही जणांनी चालवल्यात असा दावा देखील संजय राऊत यांनी केलाय। कुछ लोग बहस बढ़ाना चाहते हैं। मुंबई पुलिस जो जांच कर रही है उसके अंदर घुसकर कुछ बातें निकालने की कोशिश करते हैं। भाई हमारे कहना सुशांत सिंह का मृत्यु, उनका परिवार, उनके बारे में हमें पूरी समझ रहा है। हम भी भावनाशील व्यक्ति है, भावनाशील सरकार है, हम भी हैं। तो उस बारे में अभी मैंने कल इतना ही कहा कि थोड़े परिवार को शांति से लेना चाहिए, धीरे से लेना चाहिए। किसी ने चला जाए कि मैंने धमकी दी, उसमें क्या धमकी दी? बोलने की भी कोई चीज़ है ना। मुंबई पुलिस के ऊपर विश्वास रखो, इतना मैं कहता हूँ। अगर मुंबई पुलिस से आपको लगता है कि ठीक नहीं हो रहा है, नहीं हुआ है, तो आप सीबीआई का दरवाजा खटखटाएंगे। आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत। आणि यानंतर बातमी आहे गोव्यामधली। गोव्यामध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय। 10,000चा टप्पा गोव्यात कोरोनाग्रस्तांनी पार केलेला आहे। काल आणखी 570 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गोव्यात झालेली आहे। गोव्यात कोरोनामुळे 91 जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे, तर मडगाव पणजी भागात कोरोनाचा फटका अधिक बसताना दिसतोय। गोव्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे। 2.5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त असलेल्या गोव्यात आता कोरोनाचे 10,000हून अधिक रुग्ण असल्यामुळे भीती व्यक्त होतीये। गेल्या 24 तासात 570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अनिल पाटील आपल्यासोबत आहेत। अनिल, सध्या गोव्यात काय परिस्थिती आहे? 10,000चा टप्पा गोव्यातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांनी पार केलेला आहे। 2.5 महिन्यांपूर्वी कोरोनामुक्त गोवा म्हणून पाहिलं जात होतं। तर अनिल पाटील यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, मात्र आपण पाहतोय गोव्यात काल आणखी 570 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे। यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। आणि आता बातमी आहे मराठवाड्यामधली। मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आज 59% जाऊन पोहोचलाय। जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होती आणि त्याशिवाय नाशिक जिल्ह्यातील पडलेल्या पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होतीये। सध्या जवळपास 6,000 क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। यामध्ये दुपारी वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते।